हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. नमस्कार. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि खूप खूप थँक्यू. खूप थँक्यू सगळ्यांना, खूप थँक्यू. काल रात्री आमचे 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. तर आम्ही खूप खुश आहे. खूप आमचा खुश पहिला आहे. माइलस्टोन अचीव झाला. येस, तर आम्ही खूप खुश आहे. तर सगळ्यांना खूप थँक्यू. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना येस, खूप खूप थँक्यू. खूप आणि ज्यांनी थँक्स. नाही केले त्यांनी प्लीज करा. नक्की करा, नक्की करा. आपण असेच या जर्नीमध्ये सोबत जाणार आहे तुमच्या सपोर्ट सोबत. रोज रोज घरी नाश्ता करून बोर झालेले लोक नाश्ता करायला चाललोय. रोज पोहे उपमा घरी आता बोर झालं. आता मग काहीतरी बाहेर जाऊन बाहेर, पोहे उपमा खाऊ. हा म्हणजे थोडीस बाहेरचं खायची इच्छा होते आज. छान असा वेदर आहे कारण पाऊस वगैरे आहे तर. खूप मस्त पाऊस हा. पडलाय सकाळपासून. तर निघालो आता आम्ही बाईकवर बाहेर. बाईकवर नाथ ब्रह्मची इडली विथ विथ वन अँड ओनली. ओ वाव, हे बघ किती गरम आहे, किती मस्त मस्त निघाले हो. मस्त मस्त निघाले. गरम ब्रेकफास्ट विथ फ्रेंड्स. वेलकम बॅक गाईज. सुमितला फक्त खाऊ द्या. आपण पोहा टाकायला होतो नंतर भाऊ तोंड टाकले गरम नाही लागले. खायचं आहे, याची प्लॅनिंग सुरू आहे. भयानक भूक लागली. भयानक भूक लागली सुमितला ऍज युजल. चला खुश 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 खुश. वडापाव पाऊस, ओला. वडापाव तर पाहिजे. ओलं झालो. पहिले वाटलं होतं की ओलं नाही होणार, कार घेऊन निघून नाही, बाईक घेऊन निघू, ओलं नाही मी होणार, नाही झालो. पण झालं ओलं. हा झाला ओला, हा झाला होता. बाबा कसं आहे बेटीस, पुढचे दिसते बे. तर आता पॅटीस आणि वडापाव खाऊया. तो वर्ष की खातात खातात ते मला खाऊ दे. नाही तू शूट कर ना. गरम गरम चहा आलाय. गरमा गरम चहा, वडापाव, ब्रेड पॅटीस आणि बाहेर पडणार. तो मॅन. एक गुड घे. अरे मी मला मिळतच नाहीये. काय कॉर्नर दिला ना. वडापाव नसतं खाल्ला तर मस्त अटकलं. वडापाव नसतं खाल्लं तर वावा नसतं केलं. पॅटीस खाऊ. वडापाव खाल्ला एग्री कर, पॅटीस चांगलं होतं. हो, पण मग आता आपण अडकलो आणि चांगलंच अडकलो. आम्हाला इथे जायचंय कॉर्नरला, पण आम्ही जाऊ नाही शकत आहे कारण की खूप पाऊस आहे. आणि 4 लोकांमध्ये आमच्याकडे एक रेनकोट आहे, तो पण वरचा. मी काय म्हणते, थोडं थोडं ओलं झालं तर थोडं थोडं होऊनच जाऊ. हो मी तेच म्हणतो चालला. हो जाणतो मस्ती. किती वेळ थांबणार आहे, हा पाऊस चालूच राहील का? ऐका, तुम्ही तिघं गाडीवर जा, मी रेनकोट घालून पायी जाते. आम्ही दोघं तर आलो. मी नाही झालो. हे ऑटो अजून अटकले. हे बघ, ते बाई हिरो, ते बाई हिरो. वाकडच न्यूज व्हिडिओ. नाही एवढं का? ए सॉरी सॉरी सॉरी, वेट साईड. स्टुडिओ. एवढं गरीब की सवय लागली आहे जुडिओतून कपडे घ्यायची. का पहिले जुडिओच निघते. मी जाऊ का वरती? म्हणजे मी जाऊन वरती बघतो जा. असं म्हणतो. जा जा. मला तर सेल कुठेच नाही दिसतंय हृदय. अरे सेल हो, होतं. आपण सेलसाठी आलो. सेल साठी आलो तर नवीन वेबसाईट आहे तर यांनी सेल नाही लावला का? असं थोडी असते. नवीन वेबसाईट आहे त्यांनी सेल नाही लावला का सेल म्हणते. तर कुठेच नाही. मी ते सगळ्यात पहिले तेच बघितलं. सेल संपलाय, तुम्ही लेट आहे रील पाहायसाठी. 31, 29, 30, 31. पोरांना किती वेळचं वरती जायचंय. ऐक ना, तुझ्याच्याने इथे थांबलेले आहे पोरं. चल ना, बलिदान देतो विचार. चाल ना, काही नाही करू रुद्राने आरामात. आरामात चल. गाईज आम्ही चाललोय एका ट्रिपला. त्याच्यासाठी शॉपिंग करायला आलो. चला. एक्साइटेड. छान दिसतंय, घेऊन घे. सेल मध्ये पाहिजे होता. मी सेल एवढा महाग नाहीये तो. नाही, पण सेल पाहिजे. कधी तर मोठा विचार कर ग आयुष्यात. मोठी झाली की करेल. झाली ना मोठी, लहान थोडी आता ती. छोटी आहे मी सध्या. आपल्या घरी मिरर मध्ये एवढं छान नाही दिसत आपण. मी तरी चांगला नाही दिसतो म्हणजे विचार कर. पण पहा तू श्रीज आहे बघ, नॉट बॅड. म्हणजे आपल्या घरच्या मिरर मध्ये एवढं खास नाही दिसत आपण. तू जास्त स्मार्ट आहे. मी स्मार्टी तर आहे, तो वेगळा आहे, पण तुझा एक रॉ लुक आहे.
आता आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे पण आम्ही इथे अडकलोय. खूपच पाऊस आहे, थांबतच नाही आहे. पूर्ण ओलं हो यार. नाही जात जोपर्यंत पाऊस थांबणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि आम्ही आज नेमकं 2 व्हीलरने निघालो. कारने निघालो असतो तर आता पोहोचून गेलो. थांबवतो ना म्हणून आता मला भूक पण लागत आहे. जेवायची भूक. 1 वाजला का? चला आता कसं करणार आहे, एवढा पाऊस आहे, नाही जाऊ शकत. पूर्ण ओलं आहे. पूर्ण चाललंच ओलं. हे ओलवून जाईल पूर्ण नवीन ओलं dress. आहे नवीन dress. टिप ऑफ द डे. तुमच्याकडे जर कार असेल तर पावसात कार घेऊन बाहेर निघा. मस्ती. कार नसेल तर 2 व्हीलरवर रेनकोट घेऊन बाहेर निघा. आणि जर ओलच व्हायचं असेल तर मस्ती करायला बाहेर निघा. आमच्याकडे सगळं असून आम्ही मस्ती केलेली आहे आणि आम्ही ओला झालेलो आहे, पूर्ण पूर्ण Danger. ओला झालाय. आम्ही ज्या हलक्या पावसाने निघालो होतो तो आता एकदम धुवाधार मध्ये कन्वर्ट झालाय आणि आम्ही सो दिस इज द टिप ऑफ द डे. थंडी वाजत आहे. आई ग उघड. चिडली आहे हिला काहीतरी बोललो तर मी. काहीतरी मी म्हटलं हिला की मला भेंडीची भाजी नाही आवडत. तर म्हणे तुला कधी अशी भेंडीची भाजी करून दिली जी तुला आवडली नाही. आणि लगेच चिडचिड करते. कोणीतरी समजून सांगा हिला. सांगा कोणीतरी समजून हिला. तुझं माझं पटे ना, तू त्यांच्यावर चिडली आहे का? तुझं माझं पटे ना, तुझे विना कर मे ना. आमच्या मॅडमनी छान छान भाजी केली आहे माझ्यासाठी. थँक्यू. हे बघ मिक्स व्हायचं आहे ते अजून. मिक्स व्हायचं आहे अजून. तर गाईज ही अशी भेंडीची भाजी करते, ही अशी आलूची भाजी करते आणि असे पापडचा चुरा करते आणि मग या सगळ्यांना मिक्स करते. तुला काही सांगायचं का? रेसिपी पाहिजे असेल तर सांगा. हे सगळं मिक्स करायचं, मग याची एक भाजी तयार होते. याच्यामध्ये आता तरी काजू वगैरे मिसिंग आहे, तुम्ही फ्राय करून काजू पण टाकू शकता, त्याला पण असं मसाला लावून. राजस्थानी भेंडी म्हणते माझी आई. राजस्थानी कुरकुरी भेंडी ना? हा, पण मला माहित नाही. त्याला खरंच ते म्हणतात का आम्हाला हा, माहित नाही. हे नाव ठेवलंय आम्ही. तर आणि असं सगळं हे कोथिंबीर वगैरे याच्यात मिक्स करतात. रेडी आहे, सगळं रेडी आहे. हम्म. आता जेवण करताना दाखवते मिक्स करून. आणि तुम्हाला वाटत असेल छान दिसत आहे यार, मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला रेसिपी देईल. चिवटू. तर या जगात सगळ्यांसमोर मी तुला माफी मागतो. आधी चिडचिड आणि मग हे असं रूप, हे असं आहे, हा असा आहे. 10 मिनिटं आधी हा माणूस आल्यावर चिडचिड करतो, 5 मिनिटांनी हे असं येऊन हा, मग मी काय चिडचिड घेऊन चालतो का मी? नाही ना, कारण की माझं तुझ्यावर प्रेम आहे. चला आता जेवण करू ना. ते याच्यानंतर तुला पंखे पुसायचे. आमचे पंखे पुसायचे ते खूप घाण दिसत असेल. आमचं घर पंखे खूप साफ आहे बरं, हा, पण आमचे पंखेच पंखे पुसले नाही. तेवढेच खराब आहे. जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे. हे बघा पंखे आमचे. हा बघा पंखा. आम्हाला पुसतो आम्ही दरवेळेस याला. पंख्यांना हाईड करून शूट करावं लागत आहे. त्याच्यामुळे पुसतो. पंखे आज पुसून राहू. याची शिक्षा तुलाही की तू आज पंखे पुसशील. ठीक आहे, पुसतो पंखे, काय विषय नाही. चला जेवण करूया. आमच्या घरात आता सगळीकडे तुम्हाला कपडे दिसत असेल, कारण की वाळतच नाही. एवढा पाऊस चालू आहे पुण्यामध्ये, कंटिन्यू पाऊस चालू आहे. छान पण वाटतं पण कपडे सुकत पण नाही. चल मी मिक्स करते. ही आपली अशी भेंडी आहे, अशी क्रिस्पी क्रिस्पी मोकळी आहे. दिस इज नॉट चिकट. बघून घ्या, ही कुठेच चिकट भेंडी नाही आहे. एकदम बारीक कापून ती मस्त फ्राय केलेली आहे. त्याच्यात हे फ्राय केलेले बटाटे. पोटॅटो आणि बटाट्याचे पटाटे केलं का? असं ठीक आहे. आणि मग आता याच्यामध्ये पापड. तर याच्यामध्ये आपण पापडामध्ये काय टाकलं माहिती आहे का? हे पिठी साखर थोडीशी. पिठी साखर? मग गोड कशी लागते भाजी? थोडीशी गोड नाही लागत का? हा, पिठी साखर, तिखट आणि जिरा पूड आणि मीठ. तर असं करून पापड आपण असे चुरून घेतले. आता हा पापडाचा चुरा याच्यात. मग हे कोथिंबीर वगैरे भाजी अशी क्रिस्पी. यामध्ये काजू पण टाकतात फ्राय करून. माझी काजू पण टाकते, पण माझ्याकडे आमच्याकडे आता सध्या नाही आहे. आणि आता ऑर्डर येऊ नाही शकत, एवढा पाऊस. तर बघा, अशी झाली आपली भाजी रेडी. आता वरून कोथिंबीर टाकायची. वा, दिसत तर खूप बढिया आहे. तुझा चेहरा दाखव एकदा की तू कसा दिसत आहे. वाढत ताट वाट. चल आता मी जेवतो. सांगते तुम्हाला काय.
आणि हे तुमच्याकडे खातात का मला माहित नाही. याला काय म्हणतो आपण? कढवलेलं वरण. हे कालचं वरण होतं आमचं फोडणीचं. मग याला थोडस गरम करत कढवतात. कडवलं म्हणजे त्याचं घट्ट केलं, घट्ट केलं. आणि- आमची भाषा मला तुम्हाला किती माहिती लोकांना समजेल, त्यांनी जे समजेल ते सांगायचे, नसेल समजत ते कॉमेंट करा. नाही. काय असतं ते कॉमेंट करा, मग त्यांना आम्ही सांगू. तर बेसिकली या वरणाला कंटिन्यू गरम करत 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 असं पूर्ण त्याचं ठीक करतात त्याला. ठीक करतात. ते दाखवते मला. छान लागते म्हणते. त्यावर मस्त असं तेल घ्यायचं कच्चं आणि खायचं. बढिया मजा येते. बढिया. आणि भेंडीच्या भाजीमध्ये आपण थोडंसं लिंबू टाकलं होतं, तर लिंबू त्याच्यामध्ये पापडच्या याच्यावर पिठी साखर म्हणजे आंबट गोड तिखट अशी आपली भाजी होते. मस्त होती हा भाजी. माझी तर खूप फेवरेट आहे, अथर्वची फेवरेट आहे, याची पण फेवरेटच आहे, फक्त घनघन कर. आणि हा आपला पंखा चॉकलेटी. असावा सुंदर चॉकलेटी पंखा. अरे आपण वरण नाही घेतलं. पहिले हे खा. तर ही अशी होती रेडी भाजी. बघा छान झाले. मी या जगासमोर माफी मागतो. बापरे. मी या भाजीला पहिले फेटाळलं होतं. मला माफ कर. मग झालंय. गाईज डेंजर असा पाऊस येतोय. तुम्हाला दाखवतोय बघा. खूप खूप भयानक पाऊस येतो. बघा. बरं झालं आम्ही लवकर आलो आणि आम्ही होतो बाहेर तेव्हा असं पाऊस नाही आला, नाही तर खूप भयानक ओलं झालं असतं आम्ही. हा बिचारा घोडा काय करतो? बिचारा ओला होतो. सेम अवेलेबल नाहीये आपल्याला, मिळून मिसळून खावं लागेल म्हणून. तू तुझं जेव्हा 2 खाल्ले तेव्हा तू विचार केला का मिळून मिसळून तो वेळ खायचं? वेगळा होता, ही वेळ वेगळी आहे. तेव्हा कसा विचार नाही केला? पाहिजे मला. तेवढी प्रेमळ एक एक घास देत सगळ्यांना. खरंच आहे ती प्रेमळ. हे जे तुम्ही टॅक्टिंग करत आहे आणि हे जे तुम्ही गोड बोलून सगळं ट्राय करत आहे, ते नाही. तुम्हाला मी फक्त कागद देऊ शकते चाटायला. पटकन काढणं किती वेळ ठीक आहे, लावते. नाही पाहिजे हट. हे देऊ शकते तुम्हाला चाटायला, बाकी तर काही देऊ नाही शकत सध्यासाठी. दे ना ग एक घास. तुम्ही तू 2 खाल्ले त्या दिवशी, तेव्हा तू विचारलं का मला? तेव्हा ब्लॉग नव्हता सुरू म्हणून, नाही तर दिसलं. तुला देणार नाही. ठीक आहे. हे आहेच नाही ना अवेलेबल. मी बरोबर करत होते अवेलेबल. फालतू नाटक केले तर हिसकून पूर्ण एका घासात संपवून टाकेन मी. लक्षात ठेव. काय लागत आहे? नवीन थोडी आहे गोष्टी. नाही देत. धमकी प्रेमाने नाही मला ते. दे. प्रेमाने नाही मागत आहे तू, धमकी मागत आहे. दे ना प्लीज. म्हणून दे ना प्लीज. ओ वाव खरंच दिलं. अगेन एकदा लिफ्ट मध्येच भेटतोय आपण. आम्ही आता चाललोय वापस जुडिओला जाता आता बघूया जुडिओला जाऊन की तिथे काही आहे का. असेल तर सुमितची मज्जा. माझ्या एकट्याचीच मजा आहे. कारण सुमित ट्रिपला चाललाय ना. एकटाच चाललोय. कारण याची सकाळीच मजा झाली ना, हिने ड्रेस घेतला. Yes. तर आता बघूया काय मिळतं. आणि आता कारने चाललोय. फायनली कारने चाललोय गाईज. परत मला एकदा ओलं निवायचं. हे डोकं ओलं घेऊन बसली आहे मी किती वेळची. तर आता बघूया कसं होत आहे, कसं आहे जुडिओचं कलेक्शन, मिळत आहे का काही सेलमध्ये. कारण की मोठो आहे पहिले की सेलमध्ये मिळायला पाहिजे, कारण ट्रिप तर जात आहे. ट्रिप इज ऑन. चला मीठ कान खाज होते माझे. तुझी आपण खुशी. किती जाडे झालो रुद्रणी. आपल्या गालावर डायरेक्ट असे ते लड्डू दिसायला लागले. हसलो की आम्ही वजन कमी करायला पाहिजे. पण मला हे लड्डू पण आवडतं असे दिसले की. वजन कमीच करायला पाहिजे. पण लड्डू पण अच्छे है. लड्डू एक ही अच्छा है जो अमरावती में पार्किंग है. मध्ये एवढा अंधार असतो यासाठी रात्रच झाली. थांब 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 वेट. मुळात नाही झाली. ओके बाय. काय झालं? हॅलो गाईज. हॅलो गाईज, Once again. वेलकम बॅक. इथे पण वापस चांगलं इथे पण चांगलं दिसतो बघ. अभि श्रीचे संकेत श्रीचे वा
खरंच चांगली दिसते. मावतच नाही तुम्ही तू दोघं. आहेच रे क्युटी. मी मी मावतच गोरा गोरा कोण दिसतो इथे? ते करून दिलं ना स्किन केअर म्हणून ते सगळं. खरंच का? हा स्किन केअर चॅनल. चल हो. आमचं जेवण झालंय आम्ही तिथेच मॉल मध्येच जेवण करून घेतलं. मग आणि आम्ही आईसाठी पार्सल पण घेतलं आहे आणि आम्ही आता घरी पण आलोय. वेस्ट साइडला गेलो होतो आम्ही, ते आम्ही नंतरचं शूट नाही केलं. आणि सेलचा बराच वेळ रिव्ह्यू झाला. की सेल बिलकुल चांगले नाहीये, झुडिओचा चांगला नाही, वेस्ट साईडचा पण चांगला नाही. फ्रेश कलेक्शनच बेटर आहे. मग फ्रेश कलेक्शन तर फ्रेश कलेक्शनच आहे, चांगलं एवढं असतं. काही खास नव्हतं, ठीक तर ठीक होतं. तर ठीक मग होतं, एवढं काही तर आवडलं काही नाही. एवढं आहे नाही. तर मग तिथेच खाल्लं पिल्लं आणि आता एंड करतोय ब्लॉग. दिवसच एंड करत आहे. झालंय आमचं झाला सगळं. आता, रात्र झाली खूप. खूप रात्र झाली. हम्म. तर म्हणजे आता झोप येते. सुमित थकलाय. येस, सो आमचा असा आजचा दिवस गेला. थँक्यू फॉर वॉचिंग. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर ऑल द थँक्यू सपोर्ट अँड फॉर ऑल लव्ह. द सपोर्ट. एवढं सगळ्यांनी सबस्क्राईब केल्याबद्दल ठीक आहे. सॉरी, एवढ्या सगळ्यांनी सबस्क्राईब केल्याबद्दल खूप थँक्यू सगळ्या सगळ्यांना. सबस्क्रायबरचे खूप खूप आभार. येस येस. आणि आणि असंच ज्यांनी केलं नाही त्यांनी करा. येस, असंच करत राहा. अशीच आपण ही जर्नी पूर्ण पुढे बघत राहू. आपण पुढे आपले 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 सगळे होणार आहे. आणि आम्ही तुम्हाला रोज दिसत राहू. येस, दिसत राहू. आपण या जर्नी मध्ये सोबत राहू आणि एन्जॉय करू. चला बाय, गुड नाईट. बाय. जिथे तिथे खुश राहा. Yes. जेवत खावत राहा. जेवत राहा. जेवत राहा. बाय. गाईस, नवीन नाईट ड्रेस बोनस ब्लॉग एंड केला होता, पण हे बघा आता हे बोनस आहे. तिचा फेवरेट, म्हणजे फेवरेट नाही फेवरेट नाही, म्हणजे मला असा क्यूट नाईट ड्रेस भेटला आहे. तर मी विचार करत होते की मी हे घालून दिवसभर घरात उडताना घेऊन चांगली दिसते. छान दिसते. मी आता उडणार आहे. ओके बाय. चला आता बाय.